मित्रांनो नमस्कार. आकार DG9 या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण राजकारण आणि समाजकारण यावर बोलतो, भाष्य करतो. बऱ्याचदा मनोरंजक विषयही घेतले जातात. अलीकडे राजकारणच अतिशय मनोरंजक व्हायला लागले. एखाद्या वेब सिरीजमधल्या स्क्रिप्टला लाजवेल असा थरार आपण सध्या राजकारणात अनुभवतोय. पण यातून खरंच समाजाचं काही भलं होईल का? नोकरी धंद्यांसाठी वणवण करणाऱ्या तरुणांना आपण काय देतोय? निव्वळ हे घाणेरडं राजकारण. आणि ते राजकारण सोप्या शब्दात समजावलं किंवा आम्ही आमचा विश्लेषित केलेला एखादा अँगल तुमच्यासमोर मांडला म्हणजे आमचं कर्तव्य संपलं का? तर हे पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रेक्षकांमुळे आणि या व्ह्युअरशिपमुळे आमच्यासारख्या बेरोजगार पत्रकार कम यूट्यूबर्सची घरं चालू लागली. प्रांजळपणे मान्य करू, या व्ह्युअरशिपमुळे आमची घरं चालू लागली. आम्हाला एक प्रकारचा रोजगार मिळाला आहे. पण महाराष्ट्रातल्या तरुणाईचं काय? त्यांनी धर्म आणि राजकारण या अफूच्या गोळ्या किती दिवस घ्यायच्या आणि आपली दुःख त्या पेल्यात बुडवायची? त्यांच्या रोजगाराचं काय? हे प्रश्न स्वतःला समाज प्रबोधन करायला निघालोय असं म्हणवणाऱ्या पत्रकारांना सगळ्यात आधी पडायला हवे होते. बाकीच्यांचं माहीत नाही, पण मला पडतात. पण त्यावर मी काय केलं, मी काय करणार असं म्हणत इतके दिवस मी शांत बसून होतो. पण डोक्यातलं विचारचक्र सुरूच होतं. मराठी तरुणांनी नोकरीला प्राधान्य देताना बिझनेसबद्दलही सकारात्मक विचार करायला सुरुवात करावी, यासाठी मी काही टिप्स किंवा सकारात्मक माहिती आपल्या चॅनलवरून देणार आहे. अर्थात ही माहिती काही माझ्या डोक्यातून, माझ्या मेंदूतून स्फुरलेली नाही आहे. काही तज्ज्ञ मंडळी मला ती स्क्रिप्ट देणार आहेत आणि त्यावर मी बोलणार आहे. ती जी माहिती आहे ती सॅटर्डे क्लब या नावानं दर शनिवारी हा एपिसोड तुमच्यासाठी थोडक्यात पण उपयुक्त ठरेल अशी माहिती देण्याच्या उद्देशानं सादर करण्याचा माझा विचार आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं निव्वळ राजकारणावरची विवेचनं ऐकत ऐकत माझं हे चॅनल इथवर आणलंय, एवढी लोकप्रियता मिळवून दिली, मला वाटतं तसाच प्रतिसाद तुम्ही या नव्या उपक्रमालाही द्यायला हवा. कारण प्रश्न आपल्या घरातल्या नव्या पिढीचा आहे. आमचे बरेच प्रेक्षक निवृत्त झालेले आहेत, सेवानिवृत्त झालेले आहेत. पण पुढच्या पिढीचं काय? त्यांच्या हाती कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा देण्यापेक्षा जर आपण उद्योजकतेचे विचार त्यांच्या मनात रुजवले तर त्याने समाज समृद्ध होईल. मराठी तरुणांना सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्याही संपन्न बनवण्याच्या उद्देशानं सॅटर्डे क्लबला आपण एक उद्योग चळवळ म्हणूनही पुढे नेऊ शकलो तर आनंदच आहे. पण किमान पक्षी या मराठी तरुणांना नोकरी धंद्यात, शासकीय योजनात अग्रेसर होण्यासाठी प्रेरित जरी करू शकलो तरी आपला उद्देश सार्थ ठरेल. तेव्हा येत्या शनिवारी पाहायला विसरू नका सॅटर्डे क्लब, फक्त आकार DG9 वर. धन्यवाद. नमस्कार.